एका व्हॅनिटी व्हॅनमध्ये सुरू झालेली छोटीशी नोकझोक कधी व्हॅम्पायर वर्सेस आर्यन मॅन बनली कळलंच नाही. आणि या सगळ्यात कुणाच्या मनात काय सुरू आहे हे मात्र अजूनही मिस्ट्री आहे. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दिलकशी भाग 73 या धमाल आणि कॉमेडी स्टोरीमध्ये, जिथे प्रत्येक भागात आहे थोडीशी भांडण आहेत आणि भरपूर एंटरटेनमेंट आहे. हे बघा, तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका. आजच्या या भेटीसाठी मी किती पापड लाटले असतील ते माझे मलाच माहिती. त्यामुळे तुम्ही आता चुपचाप तुमच्या घरी गेले तरी चालेल. सोनाली खेकसत नीलला म्हणाली. अगं जा ग, तू कोण मला इथून हाकलणारी? मी इथे माझ्या मित्राच्या प्रोटेक्शनसाठी आलो आहे. जोपर्यंत तो मला जा म्हणत नाही तोपर्यंत मी इथून हलणार पण नाही. त्याने सुद्धा तिला तोडीस तोड उत्तर दिलं. ध्रुवने कनकचे म्हणणे ऐकत सोनालीजवळ एक फाईल दिली होती, ज्यावर तिला अमनचे सिग्नेचर घ्यायचे होते. त्याकरता ती त्याच्या शूटच्या जागेवर येऊन व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्याची वाट बघत असताना तिथे नील आला. त्यामुळे ती चांगलीच चिडली होती. कशाचं प्रोटेक्शन? मी काय तुमच्या मित्राला खाऊन जाणार आहे का? तुझा काय भरोसा? तुला खरंच भूक लागली आणि तू त्याला खाल्लं तर? माझा तर तो जीवाभावाचा मित्र आहे, मला तर त्याचा विचार करावा लागेल ना. तो बोलला तशी ती दात ओठ खात त्याच्याकडे बघू लागली. हे बघ हे बघ, ते तुझी व्हॅम्पायरचे सुळे आत्ताच दिसायला लागले. तो तिच्याकडे बघून तिची मस्करी करत म्हणाला. हो का? मग मी तुम्हाला नाही खाणार, फक्त तुमच्या मित्रालाच खाईल का? ती त्याच्याजवळ जात तिचे एका हाताची बोटं वाकडे करत खाण्याची ॲक्शन करत म्हणाली. तुला माहीत नाही, मी आर्यन मॅन आहे. तुझ्यासारख्यांसाठी मी खिशात लसूण घेऊन फिरतो. असं म्हणत त्याने चक्क खिशातून लसणाच्या 2-3 पाकळ्या काढून तिला दाखवल्या. तशी ती आश्चर्याने कधी त्याच्या हातातल्या लसूणकडे तर कधी त्याच्या तोंडाकडे बघू लागली. लसूण? तुम्ही काय कंपनी सोडून आचार्याचं काम करायला घेतलं की काय? ती हसत म्हणाली. आचार्याचं नाही, लोकांच्या प्रोटेक्शनचं काम करायला घेतलं. त्याने सुद्धा तिला हसत उत्तर दिलं. तुमचं काय काम आहे ते सांगा, मी ते सुद्धा करून आणते. पण प्लीज जा इथून. ती त्याच्यासमोर हात जोडत कमरेतून वाकली. तेव्हाच व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडून अमन आत आला. सॉरी, मी काही चुकीच्या वेळेला आलो का? त्या दोघांकडे बघत त्याने प्रश्न केला. तसा नील सोनाली पुढून धावत अमनजवळ जात अमनच्या मागे लपून त्याला म्हणाला. नाही रे मित्रा, तू अगदी बरोबर वेळेवर आला. तू आला नसतास तर या व्हॅम्पायरने मला आता इथे फाडून खाल्ला असता. सोनालीने रागात डोळे फिरवले आणि ती ताड पावलं टाकत नीलजवळ गेली. डोक्यात जाऊ नका हां तुम्ही माझ्या. तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी इथे काय कामाने आली आहे ते. आणि मग चेहऱ्यावर नाटकी फेस घेऊन हसत अमनकडे बघत म्हणाली. मला माझं काम करू द्या, म्हणजे मग मी पण लवकर जाईल. त्या दोघांची मस्ती बघत अमन हसला. त्याने पाण्याचा ग्लास घेऊन ओठांना लावला आणि तिला म्हणाला. हो, मला ध्रुवचा कॉल आला होता, तू सिग्नेचरसाठी येणार आहेस म्हणून. अरे वा, तुम्हाला मराठी पण छान येते. ॲक्च्युली तिला त्याच्याबद्दल पहिलेच माहिती होती, तरीसुद्धा ती त्याचं कौतुक करत म्हणाली. त्याला मराठीच नाही तर भारतातल्या 7 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या भाषा आणि भारताबाहेरच्या 5 भाषा येतात. त्याचं प्रोफेशनच असं आहे की त्याला कोणत्याही भाषेशी काम पडू शकतं. नीलने उत्तर दिलं. तसं सोनालीने चिडत पुन्हा नीलकडे तोंड फिरवलं.
आणि त्याला म्हणाली, मी इथे कामाने आली आहे आणि तुम्ही काय कामाने आला आहात? मी मी तुझ्यावर लक्ष ठेवायला आलो आहे की तुला दिलेलं काम बरोबर करतेस की नाही. त्याने सुद्धा ॲटिट्यूड दाखवत तिला उत्तर दिलं. ओके गायज, रिलॅक्स. तुम्ही दोघेही उभं राहून भांडण्यापेक्षा बसून घेता का? नाही म्हणजे मी तुमच्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो. अमन त्या दोघांकडे बघत व्हॅनमध्ये असलेल्या सोफ्यावर बसत म्हणाला, अरे मला कुठे भांडायला वेळ आहे? हीच येते माझ्याशी नको तेव्हा भांडायला. तो अमन शेजारी बसला. हो हो, मी तर खूपच रिकामी आहे ना, म्हणून वेळ जात नाही तर यांच्याशी भांडून घेते. ती वाकडं तोंड करत म्हणाली आणि त्यांच्या समोरच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसली. तसं अमनने चेहऱ्यावर स्माईल आणत नकारात मान हलवली आणि मोबाईल उचलून सगळ्यांसाठी स्नॅक्स आणि कॉफी ऑर्डर केली. बरं, ही फाईल ध्रुव सरांनी दिली आहे. तिने थोडं अमनकडे बघत गालात स्माईल करून त्याच्यापुढे फाईल धरली आणि लगेच तिची मान खाली झुकवली. तसे नील तिला म्हणाला, तुला एवढं लाजायला काय झालं? यात ध्रुवच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत, तुझा बायोडेटा नाही. तुमचं काय काम आहे ते पहिले करून घ्या. ही सही तुम्ही इथून गेल्यावर घेईल. अमनने फाईल धरण्यासाठी हात पुढे केलाच होता की तिने ती फाईल पुन्हा तिच्याजवळ ठेवून घेतली आणि नीलवर डफरत म्हणाली. तेवढ्यात त्यांची ऑर्डर आली. तसं अमन गुपचूप त्याचा कॉफीचा कप हातात घेत त्या दोघांची नोकझोक बघू लागला. माझं काम मी आरामात करेल, तू तुझं काय आहे ते करून घे. नीलने सुद्धा हातात कॉफीचा कप घेतला. बरोबर आहे, आता हे खायचं समोर ठेवलं म्हटल्यावर तुम्ही तर तुमचं काम आरामातच करणार. चुप, एकदम चुप. ये बच्चों जैसी क्यों बहस कर रहे हो? सोनालीच्या बोलण्यावर नील काही उत्तर देईल त्या पहिलेच आता अमन वैतागत म्हणाला, नीलसोबत माझं एक वेगळं काम होतं म्हणून मी त्याला बोलवलं आहे, पण मला नव्हतं माहिती की तुम्ही दोघेही या वेळेला याल. काय माहीत ध्रुव तुम्हा दोघांना कसं सांभाळतो ते. अमन त्या दोघांकडे बघत म्हणाला, जाऊ द्या, तसंही आजचा सगळा प्लॅन यांनी तर खराबच केला आहे. तुम्ही यावर सही द्या, मग मी निघते. तिने तिच्या जवळची फाईल पुन्हा त्याच्याजवळ सरकवली. तसं त्याने ओठाच्या कोपऱ्यात एक स्माईल करत त्या फाईलवर सही करून तिच्या हातात परत केली. थोडा वेळ थांबून तिला अजून त्याच्याशी बोलायचं होतं, पण नील तिथे बसला असल्यामुळे तिचं बोलणं होणार नाही हे सुद्धा तिला माहीत होतं. त्यामुळे तिने तिथून लगेच निघायचं ठरवलं. फाईल बॅगेत ठेवून तिने अमनला बाय केलं. नीलला वाकडं तोंड दाखवलं आणि व्हॅनिटी व्हॅनमधून ती बाहेर पडली. का रे, का खोड्या काढत असतोस तिच्याशी? तिला जाताना बघून अमन नीलला म्हणाला, आवडतं मला तिची मजा घ्यायला. ती चिडली ना की तिच्या चेहऱ्यावर एवढे भारी एक्सप्रेशन येतात ना की काय सांगू तुला. नील हसत म्हणाला. तसा अमन त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागला. आणि तुला सांगतो, ऑफिसमध्ये तर तिला 1-2 एक्स्ट्रा काम लावले किंवा ऑफिस टाईम व्यतिरिक्त एक्स्ट्रा थांबवून एखाद्या मीटिंगला घेऊन गेलो तर ते काम संपल्यावर तिची वटवट म्हणजे जसं काही कर्णामृत. नील सांगत होता आणि अमन त्याच्या चेहऱ्याला टक लावून बघत होता. कर्णामृत म्हणजे? शब्द न समजल्यामुळे अमनने विचारलं. अरे ते अमृत असतं ना, ते तोंडात पडेल त्याऐवजी कानात पडलं तर कर्णामृत. नील हसत म्हणाला. तसं अमनने सुद्धा त्याची मान होकारात हलवली. ती तुझी सेक्रेटरी आहे ना? हो, माझीच सेक्रेटरी आहे. नील माझीच सेक्रेटरीवर जोर देत म्हणाला. हाँ, मैंने सुना है कि उसके पापा भी बहुत बड़े बिजनेसमैन हैं. अमन त्याच्या चेहऱ्याकडे बघत त्याला एक एक प्रश्न विचारत होता.
हो आहे, पण ही पोरगी तिच्या बापाला सुद्धा पुरवून उरते एवढी भारी आहे. आणि हुशार तर एवढी कमालीची आहे की तुला काय सांगू. जर तिला थोडा अजून सपोर्ट दिला तर ही कुठल्या कुठे जाईल. बिझनेस सांभाळण्याची स्किल हिच्यात हिच्या बापापेक्षा पण जास्त आहे. कनकसाठी ध्रुवने शोधून काढलेला हिरा आहे ती हिरा. सोनालीला आठवत एक एक गोष्ट सांगत होता. हो, थोडी धांदरट आहे. लोकांची पारख नाही तिला अजून. आजपर्यंत मनाप्रमाणे जगायला मिळालं नाही, म्हणून आता सगळं मनासारखं करायचं म्हणते. पण त्यातच ती कुठे फसू नये म्हणून मी तिच्यावर सारखं लक्ष ठेवून असतो. तिने काही उचापती पण करण्याचा प्रयत्न केला तर मी तिचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी तिला लगेच कोणत्या तरी कामाला लावून देतो. आता मात्र अमनने एक श्वास सोडत त्याची मान दुसऱ्या बाजूला वळवली. नील कहीं उसको पसंद तो नहीं करता. मुझे नील से बात करनी पड़ेगी, लेकिन मैं क्या कहूँगा उसको, क्योंकि मुझे खुद को नहीं पता कि सोनाली को मैं बस लाइक करता हूँ या मेरे दिल में भी उसके लिए कुछ कुछ है. अमन स्वतःशीच बडबडला. जाऊ दे, चल तू कोणत्या कामासाठी बोलवलं होतं ते काम आवरून घेऊ, नीलने सांगितलं. तसं अमनने त्याला होकार देत काही फाईल्स काढल्या. पुढच्या शूटला थोडा जास्त वेळ असल्यामुळे त्या दोघांनी ते काम संपवलं आणि मग नील उठून उभा राहिला. चल आता ऑफिसला निघतो, ती हिरोईन ऑफिसमध्ये वाट बघत असेल. नील त्याला हक करत म्हणाला. तसं हाच योग्य वेळ आहे नीलच्या मनातल्या फिलिंग्स जाणून घेण्याचा. असा विचार करून अमनने त्याला विचारलं, क्या तुम उस हीरोइन को पसंद करने लगे हो. त्याच्या या वाक्यावर नील त्याचं हसू रोखू शकला नाही आणि तो हसतच त्याला म्हणाला, बाप रे, हडळीच्या प्रेमात पडून हनीमूनला काय स्मशानात जाऊ. काहीही गोष्टी करू नको आणि मी लाख तिच्या प्रेमात पडेल, पण ज्या दिवशी तिला ते समजेल त्या दिवशी ती माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबायला कमी करणार नाही. नीलने हसत हसतच व्हॅनिटी व्हॅन सोडली. पण अमन मात्र त्याच्या उत्तराने जाम कन्फ्यूज झाला, कारण नीलने त्याला सोनाली आवडते की नाही हेच स्पष्ट सांगितलं नव्हतं. नील खरंच फक्त मजा घेतोय की त्याच्या मनात काहीतरी जास्त आहे. अमनला नेमकं काय वाटतंय सोनालीबद्दल, आणि सोनाली ती खरंच इतकीच बिनधास्त आहे का, की तिच्या मनातही काही फिलिंग्स दडलेल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला, ही नोकझोक पुढे जाऊन लव्ह स्टोरी बनेल की अजून काही ट्विस्ट येणार आहेत. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मजेदार आणि रोमॅन्टिक भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.